नमस्कार, मी तृप्ती गृहलक्ष्मीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज रोजी संकष्टी चतुर्थी आहे। तर ती नुसती संकष्टी चतुर्थी नसून चैत्र महिन्यातली बुधवारी आलेली आणि विशेष म्हणजे 4 सुवर्ण अमृत योग घेऊन आलेली संकष्टी चतुर्थी आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलत। 4 योग कोणते ते आपण बघूया। अमृत सिद्धी योग, सर्व अर्थ सिद्धी योग, भद्रा आणि शिववास हे 4 अत्यंत शुभ योग या दिवशी एकत्र आलेले आहेत। या योगामध्ये केलेली पूजा, व्रत, उपाय अधिक फलदायी ठरतात असं सांगितलं जातं। चला तर मग जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीचे इच्छापूर्ती उपाय। शिवाय या दिवशी पूजा कशी करावी, कोणती गोष्ट खास लक्षात ठेवून या योगावर नक्की करावी हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। दरवर्षी चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते आणि हा दिवस बाप्पाच्या पूजेसाठी खास मानला जातो। या दिवशी बाप्पाची सेवा केल्याने, पूजा अर्चना केल्याने बाप्पा आपली मनोकामना लवकरच पूर्ण करतात असा विश्वास आहे। तर पंचांगानुसार आज दुपारी 1:16 संकष्टी चतुर्थीची तिथी सुरू होणार आहे। तर ती 17 एप्रिलपर्यंत म्हणजेच 3:20 असणार आहे। उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थी ही 16 एप्रिल म्हणजे आजच साजरी केली जाईल। या दिवशी काही खास योगही तयार होत आहेत, ते म्हणजे सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, भद्रा आणि शिववास। या योगामध्ये बाप्पासोबतच महादेवाचीही पूजा केली तर आयुष्यात सुख समृद्धी आणि सौभाग्य वाढ। तर हा शुभ दिवस अजिबात चुकवू नये। या दिवशी इच्छापूर्तीसाठी आणि संकट दूर करण्यासाठी कोणते उपाय करावेत हे आपण आज बघणार आहोत। नंबर 1, 21 मोदकांचा नैवेद्य। गणपती बाप्पाला मोदक हे अत्यंत प्रिय असल्यामुळे गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी बाप्पाला 21 मोदकाचा नैवेद्य दाखवणं हे खूपच चांगलं मानलं जातं। त्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला शुभ आशीर्वाद देतात। नंबर 2, 21 दुर्वांच्या जुडा। बाप्पाला जसा मोदक आवडतो तसा दुर्वाही खूप आवडतात, त्यामुळे आपल्यावरची संकटे दूर होण्यासाठी मदत होते। त्यामुळे 21 दुर्व्याच्या अशा 21 जुड्या बाप्पाला आपल्या मनोकामना पूर्तीसाठी जर वाहिल्या तर तुमच्या आयुष्यात येणारे अडथळे, संकटे हे दूर जाण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत होईल। नंबर 3, इच्छापूर्तीचा संकल्प करून चंद्राला दूध, पाणी आणि पांढऱ्या फुलांनी अर्धे द्यावं आणि आपल्या मनातील इच्छा सांगावी, कारण संकष्टी चतुर्थीला चंद्र उदयाचा आणि चंद्रदर्शनालाही खूप महत्त्व प्राप्त आहे। नंबर 4, गणपती बाप्पाचं अथर्वशीर्ष। अथर्वशीर्षाचे 21 आवर्तने करून गणपती बाप्पाला आपल्या मनातील इच्छा सांगून नमस्कार करावा आणि फूल आणि हार वाहून गणपती बाप्पाला आपल्या आयुष्यातील संकटे दूर करण्यासाठी मनोकामना मागावी। अशा पद्धतीने तुम्ही हे उपाय जरी करत असले तरी हे सगळे उपाय यातला कुठलाही एक उपाय जरी केलात पण तरी तो भक्तिभावाने केला गेला पाहिजे, कारण देव हा नेहमी भक्तीचा भुकेला असतो। तर हे होते आपले आजचे उपाय। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायलाही विसरू नका। धन्यवाद।